आता 20 जुलै आहे, 20 जुलै 2026. त्या जो कोथिंबीरला बाजारभाव आहे साधारणतः 30-35 प्लस मार्केट रेट आहे. म्हणून आता काही शेतकरी बसाबस कोथिंबीर पेरत असतील तर त्यांचा गैरसमज आहे. आता मार्केटला आवक कमी आहे त्यामुळे रेट जास्त आहे आणि त्यामुळं तुम्ही त्या फंदात पडू नका. रेट जास्त आहे म्हणून कोथिंबीर करूया ही माझं सांगणं आहे. ही जी मी सारटी सोडल्यात साधारणतः ह्या सारटी सोडून 1 महिन्याचा कालावधी उलटला आहे आणि आज आहे 20 जुलै म्हणजे 20 जून म्हणजे 17-18 जूनच्या कालावधीत मी ही सारटी सोडल्यात. आणि आत्ता जो कोथिंबीर आज 20 जुलै आत्ता जो कोथिंबीरचा भाव आहे त्या भावाच्या हिशोबाने जर त्या टायमाला मी कोथिंबीर पेरली असती तर साधारणतः आत्ता नाही ना म्हटलं तर माझे 17 ते 18 गुंठ आहे आणि मी बाजारात बसून विक्री करतो आहे. या विक्रीच्या हिशोबाने धरलं तर 1.5 ते पाऊण 2 लाख रुपये मला झालं असतं. पण मी ज्या टायमाला सारटी सोडली होती त्या टायमाला कोथिंबीरला भाव पण चांगलाच होता. त्यावेळी बी कोथिंबीर साधारण 25 प्लसच होती आणि माझा जो अनुभव आहे वैयक्तिक बाजाराचा त्या हिशोबानं मी मोकळी सारटी सोडून घेतली. कारण की कंटिन्यू माझ्या अनुभवाच्या हिशोबानं कंटिन्यू बाजारात कोथिंबीरला कंटिन्यू 20 दिवसाच्या वर तर अजिबात भाव राहत नाही. 15 ते 20 दिवसाच्या कालावधीच तेवढा भाव होतो. 15 ते 20 दिवसानंतर ना भाव एकदम पडतो आहे. त्यामुळं मी कोथिंबीर जास्त गेली नाही म्हणजे पेरलीच नाही आणि आत्ता मला त्याची पश्चाताप होतो आहे. पण मी करत नाही कारण आपलं जे नियोजन होतं थोड्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीनेच आपण करत चाललो आहे. पैसे झालं असतं पण जर रेटच लागला नसता आपला जे अनुभव आहे त्या हिशोबानं तर काय झालं असतं तर पूर्ण एरियात आपल्याला 10 ते 15 हजार पण झालं नसतं. बाजारात बसून विक्री 5 रुपये 3 रुपयाच्या आसपास पेंडी झाली असती. कारण अनुभवच आहे माझा की बाजारात कोथिंबीरला रेट हा कायम कंटिन्यू राहतच नाही. कंटिन्यू म्हणजे 15 दिवस ते 20 दिवसाच्या वर एकसारखा रेट कधीच राहत नाही. त्यामुळे मी लावली नाही. तर असं माझं नियोजन आहे. आणि आत्ता जो बाजारभाव आहे कोथिंबीरीला आत्ता 20 जुलै आहे, 20 जुलै 2026. त्यामुळं आत्ता त्या नादाला लागू नका तुम्ही. आणि करणार असेल तर थोड्या प्रमाणात करा. 1 एकर 1.5 एकर 2 एकर एकदम करू नका हे माझं सांगणं आहे. कारण आता रेट राहणार नाही आत्ताचा जसा आहे तसा 1 महिन्या 1.5 महिन्यात. माझं कसं आहे मी वैयक्तिक बाजारात बसून विकतो तर त्यामुळे मला 10 रुपये तर पेंडी जाते त्यामुळे मी करतो आहे. आणि तुम्ही जर डायरेक्ट मार्केटला घालणार असाल तर तुम्हाला परवडणार नाही. त्यामुळे तुम्ही आत्ता बऱ्यापैकी जास्त कोथिंबीर करायच्या नादाला लागू नका. कमीत कमी करा आणि अशा पद्धतीने नियोजन करा.